ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पेठ वडगाव नगर परिषद निवडणुकीच्या स्ट्रॉंग रूम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे हटवल्याच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशी तणावाचं वातावरण। नगर परिषद निवडणुकीच्या मतपेट्या ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम समोरील एका खासगी घरावर यादव आघाडीकडून बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे निवडणूक अधिकारी व नगरपालिका प्रशासनाने काल सायंकाळी दबाव टाकून हटवले। या घटनेनंतर काल दुपारी 4 वाजल्यापासून परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। आज सकाळीही महिला उमेदवार व महिला कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम परिसरात जाऊन प्रशासनाला सवाल केला। कॅमेरे का काढले असा जाब त्यांनी विचारला। यावेळी वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी महिलांना 100 मीटरच्या सुरक्षा वलयात येण्यास मनाई असल्याचे सांगून येथून निघा अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करीन असा इशारा दिला। यावर महिलांनीही प्रतिउत्तर देत गुन्हे दाखल करा असा टोला लगावल्याने बाचाबाची निर्माण झाली। यावेळी पोलिसांच्याकडून पत्रकारांशी अरेरावीची भाषा, घटनास्थळी बातमी कव्हर करण्यासाठी आलेल्या पत्रकार यांच्याशी पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप आहे। तुमच्यावरही गुन्हा दाखल करीन तसेच गाडीवर दंड ठोका असे सांगितल्याने पत्रकार आणि पोलिसांमध्ये तीव्र शब्दात वाद झाला। घटनास्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली होती। महानकर न्यूजसाठी प्रकाश कांबळे। निकालात काढलाय अर्ज घेऊन, हा कुठला न्याय आला? असं असतं काही प्रशासन? आणि या गल्लीतली घ्या की बाईट तुम्ही, कुणाला त्या कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम आहे काय? कुणाच खासगी जीवन रस्त्यावर आणले काय? कुणी सगळे उमेदवारांच्या घरावरचे पण कॅमेरे आहेतच की, बघितल्यात आम्ही। त्यावेळेला खासगी जीवन येत नाही रस्त्यावर। पण गल्लोगल्ली कॅमेरे मग सगळ्यांचे जीव। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय कॅमेरे लावा, गस्त घाला। ह्यांना काय प्रॉब्लेम आमच्या कॅमेऱ्याचा? अर्ज करतात तोंडावर विचारायचं आम्हाला। काही गावामध्ये चौकामध्ये स्क्रीन लावलेले आहे। आम्ही पाहिजे आता आमची मागणी आहे की स्क्रीनला सुद्धा परवानगी द्यायला पाहिजे। पारदर्शकता जेवढी ठेवता येईल तेवढी प्रशासनाने ठेवली पाहिजे। प्रशासनावरचे जे संशयाचं वातावरण आहे ते निश्चितच दूर होईल, पण प्रशासनाने त्यासाठी सहकार्य करायला पाहिजे। सर्वसामान्य जनतेला आज जनता खूप अंधारात आहे। सर्वसामान्य जनतेच्या मनात कल्लोळ माजलेला आहे की काय बाबा घटना घडायला आल्या, असं का व्हायला आलंय। वडगावमध्ये चर्चेचा विषय झालेला आहे, वातावरण तणावग्रस्त आहे। त्यामुळं प्रशासनाला माझी विनंती आहे त्यांनी ज्या चौकामध्ये स्क्रीन लावून सर्वसामान्य जनतेच्या मनातून जी भीती आहे, जी कल्लोळ आहे, ती दूर करावा।